मैदा ना साखर ना बेकिंग पावडर ना ओव्हन शिवाय आज आपण लहान मुलांसाठी घरच्या घरी कमी साहित्यात पौष्टिक असा गूळ आणि गव्हाच्या पिठापासून केक बघणार आहोत. ती आतून जाळीदार, स्पॉन्जी आणि मऊ असा हा केक तयार होतो. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छोटे छोटे ट्रिक पण सांगितलेले. नमस्कार, टेस्ट अँड वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी एक बाउल घेतलं आहे, याच्यामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे. हे गूळ 1/2 किलो गूळ खिसून घेतला आहे खिसणीने. याच्यामध्ये कोमट दुधाचा वापर करायचा आहे 1 वाटी. थंड दुधाचा वापर करायचा नाही किंवा जास्त गरम दुधाचा वापर करायचा नाही. कोमट दूध घेतलेलं आहे. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालेल. तर एकही गुठळी राहणार नाही. अशा प्रकारे 1-2 मिनटं मी हे गूळ पूर्ण वितळवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे चाळणीने गाळून घेऊया, म्हणजे यामध्ये जे काही गुळामध्ये खडे असतात किंवा कचरा वगैरे असतो तो चाळणीच्या साहाय्याने निघून जाईल. तर बघू शकता अगदी बारीक बारीक कण होते यामध्ये. तर हे गाळून घेतले. परत एकदा त्याच पाटीमध्ये किंवा बाउलमध्ये मी ॲड करते, कारण यामध्ये सर्व आपण मिक्स करणार आहोत. ज्या वाटीने दूध आणि गूळ घेतलाय त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे कोका पावडर घेते. कोका पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तसाच बनवला तरी चालेल. 1 पॉकेट मिल्क पावडर घेतलेला आहे. मिल्क पावडरने चवीला खूप छान केक लागतो, त्याच्यामुळे मिल्क पावडरचा वापर करते. अर्धी वाटीला पण कमी, म्हणजे 5 मोठे चमचे जे आपले भाजीमध्ये किंवा कॅटलीमध्ये वापरतो त्या चमच्याने 5 चमचे तेलाचा वापर केला आहे. अर्धा चमचा विलायची पावडर घेतली, 4 विलायची आणि 1 चमचा साखर मिक्सरला बारीक पावडर करून घेतली होती, ती ॲड केली. नसेल तर 1 टोपण किंवा 1 चमचा व्हॅनिला इसेन्स वापरला तरीही चालेल. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करत आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा. तर हे आपण 5 मिनटं साईडला ठेवूया. कढई ठेवली प्रीहीट करायला, त्याच्यामध्ये 1 वाटी मीठ टाकते. हे मीठ मी ऑलरेडी आधी वापरलेलं आहे, त्याच मिठाचा वापर करते. मिठामुळे काय होतं, कढईला जास्त प्रमाणात उष्णता मिळते. ह्याच्यावरती एखादं स्टँड वगैरे ठेवायचं आहे, प्लेट ठेवायचं आहे. गॅस मोठ्यावरती करून 5च मिनटं प्रीहीट करायला ठेवून टाकूया. प्रीहीट होतं आहे तोपर्यंत मी तर टुटी फुटी घेतली, अर्धा चमचा मैदा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. टुटी फुटी पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता. त्याच्यानंतर मी केक टिनला तेल लावून घेतलं आहे. बटर पेपर घेतलेलं आहे. हवा असेल तर कुकरच्या डब्यामध्ये केलात तरी चालेल. आणि जे आपलं लिहिण्याची वही वगैरे असते ना, त्याचं एखादं पेज वगैरे घ्यायचं आणि ते कुकरच्या डब्याला लावून वरून तेल लावलात तरी चालेल किंवा थोडासा मैदा टाकलात कुकरच्या डब्यामध्ये तरीही चालेल. तर केक टिनला पण तेल लावून झालं आहे. आपलं बॅटरला पण 5 मिनटं झालेले आहेत, 5 ते 6 मिनटं. 1 पॉकेट इनो घेतलं आहे, म्हणजे बरोबर 1 चमचा इनोचा वापर करते. अगदी 2 ते 3 चमचे दूध टाकायचं आहे. आणि हे बॅटर जास्त वेळ आपल्याला असंच ठेवायचं नाही. ही प्रोसेस करताना एकदम स्पीडमध्ये करायची. थोडंसं मिक्स झालं की आपण जे टुटी फुटी साईडला ठेवली ती टाकून लगेचच फेटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार व्हायला पाहिजे. तर हे केक टिनमध्ये ॲड करते आणि आता आपण हे केक बेक करायला ठेवून टाकूया. कढई चांगल्या प्रकारे इथं प्रीहीट झालेले बघू शकता, असं धूर वगैरे निघतोय, म्हणजे व्यवस्थित प्रीहीट झाली. डब्बा ठेवूया, पूर्णपणे पॅक होईल, म्हणजे डब्बा आणि कढई दोन्हीमध्ये पण थोडीशी सुद्धा वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आहे. स्टार्टिंगचे 5 मिनटं गॅस मीडियमवरती करायचं आहे आणि 30 ते 35 मिनटं एकदम बारीक गॅस करून हा केक बेक करायचा आहे. अर्धा तास तरी झाकण उघडून बघायचं नाही आहे की केक बेक झाला आहे का नाही ते. तर इथं जवळपास 35 ते 40 मिनटं झालेले आहेत. बघू शकता गॅस बंद केला आहे, कारण वरूनच दिसतोय केक छान असा बेक झाला आहे. चाकू पूर्णपणे क्लीन आलेला आहे. हा केक थंड करून घेऊया. थंड झालं की त्याच्यानंतरच केकच्या जे कडा असतात ते चाकूच्या साहाय्याने लूज करायचे. गरम असताना जर केला तर केक तुटतो आणि व्यवस्थित निघत नाही. कडा लूज करून झाले, वरून 1 ट्रे घेतलेला आहे, त्याला अशा प्रकारे पलटी मारून घेऊया आणि वरून थोडं टॅप करायचं आहे. अगदी बघू शकता स्पॉन्जी झाला आहे आणि इझिली निघाला आहे. बटर पेपर काढून घेऊया. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेअर केल्यामुळे हा पौष्टिक असा केक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमी साहित्यात
झटपट अशी रेसिपी आहे आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. बघू शकता छान असं जाळीदार झाला आहे, मऊसूत असा केक तयार झालेला आहे. तर एक तुम्हाला पीस तोडून दाखवते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.